मित्रांनो, आपल्याला माहिती आहे पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना. मित्रांनो, ह्या योजनेमध्ये आत्ता काही बदल अपेक्षित आहेत आणि होणार आहेत. काय बदल अपेक्षित आहेत? पहिल्यांदा योजना काय आहे? तर ही शेतकऱ्यांसाठी योजना आहे ज्याची मर्यादा 3 लाखापर्यंत अल्पमुदतीचं कर्ज घेणारे जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना राज्य सरकार 3% व्याजदरामध्ये सवलत देते, केंद्र सरकार 3% व्याजदरामध्ये सवलत देते आणि वेळेत कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 1% एक्स्ट्रा शासनातर्फे व्याजदरात सवलत दिली जाते. म्हणजे जवळजवळ 7% व्याजदरात सवलत मिळते आणि 365 दिवसाच्या अल्पमुदतीत घेतलेलं कर्ज 30 जूनपूर्वी जर भरलं तर ही व्याज सवलत मिळत होती. म्हणजे थोडक्यामध्ये बिनव्याजी पैसे मिळत होते असं म्हणायला हरकत नाही शेतकऱ्यांना. आता यात काय बदल होते मित्रांनो? तर यात बदल असा केला जातो आहे जो प्रस्तावित आहे की जी लोक 30 जूनपर्यंत कर्ज परतफेड करतील, पण आता डायरेक्ट व्याज त्यांच्याकडे जे मिळत होतं त्याच्याऐवजी ही रक्कम परतफेड करत असताना व्याजासहित भरावी लागेल आणि व्याजाची जी रक्कम आहे म्हणजे जी सवलत मिळणार होती ती सवलत DBTद्वारे त्यांच्या सेविंग अकाउंटला नंतर जमा होईल. म्हणजे थोडक्यामध्ये बदल काय आहे की आधी व्याजात डायरेक्ट सवलत मिळत होती, पण आता व्याजासहित रक्कम परतफेड करायची आहे आणि मग ती व्याजाची जी रक्कम आहे बाकीच्या महामंडळात जसं केली जाते व्याज परतफेड योजना म्हणतो थोडक्यामध्ये, तसं इथं व्याज परतफेड योजना सुरुवात होती असं म्हणायला आपल्याला हरकत नाही. हा बदल अपेक्षित आहे. थोडक्यामध्ये 30 जूनपर्यंत व्याजासहित जी रक्कम परत भेटतील त्यांना ती व्याजाची रक्कम परतफेड मिळेल त्यांच्या सेविंग अकाउंटमध्ये. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करून शेअर करा. बघत राहा माझं मी कप्ते यूट्यूब चॅनल आणि ही बातमी तुम्हाला शेजारच्या कटिंगमध्ये पेपरच्या कटिंगमध्ये दिसेल. धन्यवाद.